पहिला गिअर घ्या. पहिला गिअर घ्यायचा सर अशा पाण्यामध्ये माझ्याकडे दाबून वर सोडा क्लच देअर इज. लक्षात ठेवा लर्निंग मित्रांनो, अशा पाण्यात जर ड्रायव्हिंग करताय तर सरळ फर्स्ट गिअरमध्ये जा, कारण पाणी खूप साचलेलं आहे, तळासारखा भाग झालेला आहे. त्यात जर तुम्ही जोरात गेलात, खड्डा असेल तर गाडी आदळू शकते, टायर कट होऊ शकतात, गाडीला मार लागू शकतो. रेस द्या सर. आजूबाजूला जाणाऱ्या टू व्हीलरवाल्यांच्या अंगावर पाणी उडू शकतं, शाळकरी मुलं असतात, महिला असतात, त्यामुळे काळजी घ्यायची. अशा पाण्यामध्ये तुम्हाला फर्स्ट गिअर आणि थोडा 5-10% रेस करत निघायचे. राईट घ्या आणि थोडं चांगला रोड आला की मग तुम्हाला सेकंड घ्यायचं. घ्या सेकंड. आता आमदार एक 100 मीटर एरिया कापला आपण आणि मग सेकंड गिअर घेतला. कधी फर्स्ट कधी सेकंड. लक्षात ठेवा पावसाळ्यात गाडी चालवताना खूप प्रॉब्लेम येतो, खड्डा कुठे पाणी काय समजत नाही. अशा केसमध्ये आपण फर्स्ट सेकंडचा जास्तीत जास्त यूज होणार आहे. स्पीड कमी राहणार आपला. हळू घ्या. दोघांमध्ये टायर दिसेपर्यंत डिस्टन्स मेंटेन ठेवून ड्रायव्हिंग करणार. समोरच्या गाडीला थोडं स्टडी करा, तो कुठे आदळतो का, तो कुठे आपटतो का. त्यामुळे दोघात गॅप ठेवला की जरा फायदा त्याचा जास्त होतो. तो त्या रोडला आदळला आपटला की त्याच्यावर जायचं नाही, लगेच साईड घेऊन निघून जायचं थोडंसं. म्हणून गॅप ठेवून ड्रायव्हिंग करा. सांगायचा उद्देश एवढाच आहे. आणि जेवढं होईल तेवढं गाडी मध्ये लावण्याचा प्रयत्न करा. अलग लक्षात. लेफ्टला कसं जे वाहतं पाणी आहे ना, त्या वाहत्या पाण्यात काचा खिळे टोकदार वस्तू वाहून गेलेल्या असतात. ओके, रोड कट झालेला असतो बघा, त्या टायर कट होण्याचे चान्सेस असतात, कापतात टायर. अशा केसमध्ये आपण पहिला गिअर घ्या क्लच दाबून. आता तुमच्या लेनमध्ये अडचण आहे बरोबर ना. येस, मग तुम्ही थांबून घेणार, बसला जाऊ देणार. वळवा राईटला थोडं एक राऊंड, बस सोडा क्लच द्या, रेस द्या. समजलं काय केलं. ज्याच्या लेनमध्ये अडचण आहे लर्निंग मित्रांनो ती व्यक्ती थांबणार. रेस द्या. आपल्या लेनमध्ये टेम्पो होता, आपण थांबून घेतलं, जोरात रेस द्या ना सर. घ्या राईटला. बसला आपण जागा करून दिली. सेकंड घ्या क्लच दाबून फटाफट. येस, फर्स्ट गिअर अगदी नावाला नामदारी, स्टार्टअप घेण्यापुरता. चांगला रोड असेल, रिकामा असेल, लगेच सेकंड टाकून द्यायचा. जेवढं तुम्ही जास्त गिअरमध्ये चालवाल तेवढा ॲव्हरेज चांगला मिळणार. जेवढं कमी गिअरमध्ये चालणार तेवढा ॲव्हरेज लॉस होणार. त्यामुळे जिथं मोका भेटेल, चान्स मिळेल तिथं तुम्ही जास्त गिअर यूज करायचा पुरेपूर प्रयत्न करा लर्निंग मित्रांनो. नमस्कार दादा, मी आहे एक गॉगलवाला बाबा. राडा 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 पाहू शकता. पावसाळ्यात गाडी कशी चालवायची याविषयी मार्गदर्शन करतोय. थोडंसं लेफ्टला या. तुम्हाला एक गाडी शिकायची आहे, कॉल करा. सिंहगड रोड, धायरीगाव, पुणे. पेजला नवीन असाल तर फॉलो करा. इंस्टा यूट्यूब व्हिजिट करा. तिथेही लॉंग शॉर्ट बरेचसे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, जवळजवळ 3-4 हजार व्हिडिओ. रेस द्या सर. रिकाम्या जागा भरा. पाठीमागं ट्रॅफिक झाले बघा. जर एखादं वाहन ओव्हरटेकसाठी आपल्या पॅरलल आलं ना की आरशात बघायचं, जोपर्यंत तो तुमच्या मागं आहे तोवर तुम्ही रेस करत राहायचा. जर तो तुमच्या शेजारी आला समजा की तुम्ही रेस कमी करायचा, कारण त्याचा जीव धोक्यात असतो बरोबर. त्याला आतमध्ये येऊ द्या, तो गेला की मग रेस करा. त्याच्या बरोबरीनं रेस मारला ना सर की तो तुम्हाला दाबणार मग, कारण तो धडपडणार ना आत यायला. येस, त्यामुळं दरवाजे घासू शकतात. त्यामुळे अशा केसमध्ये आपणच माघार घ्यायला शिका. आपल्याला राईट जायचं. आता खरी परीक्षा. राईट घ्या थोडंसं. टी टाईप मेन रोड क्रॉसिंग.